टेलर काम म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. जितकं सोपं वाटतं ना, तितकं सोपं नसतं. एखाद्याचा आनंद त्या टेलरिंगच्या कामामध्ये असतो आणि एखाद्याचं स्वप्नही असतं. तर हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज अर्जंटचा ब्लाऊज होता ना, त्याच्यामुळे आहे ना, मी आज पटपट आव्हानचा डबा करायला घेतला. त्यांना आज दिवस पाळी होती, त्याच्यामुळे त्यांचा डबा करत होते. तर आज झटकीपट अशी सांडग्याची भाजी लवकर होते बरं का. त्यामुळेच आहे ना, असे वर्षभराचे सांडगे केले तर सगळ्यात चांगलं. तर टेलरिंग कामाविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात सांगते. तर टेलर काम असं आहे, की एखादं जर कस्टमर हिशोबाला आणि व्यवहाराला चांगलं जर असेल ना, तर तसल्या कस्टमरचं काम आहे ना, माणूस हातातलं काम ठेवून सुद्धा करू शकतं. तर असंच माझं कस्टमर आहे आणि खरंच खूप छान ताई आहेत त्या आणि अजिबात कधी खचखच घालत नाही पैशासाठी. त्याच्यामुळे ना त्यांचं काम आवडीने करूशी वाटतं मला. तर त्या ताईंचा अर्जंट ब्लाऊज आणि एकदम फॅन्सी ब्लाऊज असतात त्यांचे. तर मी काय माझी फॅशन डिझायनिंग झालेली नाही, तरीसुद्धा मी ना एकदम डेअरिंग करत असते आणि मी प्रत्येक ताईला सांगेल, ज्या माझ्या टेलर ताई आहेत त्यांना सांगत असेल, म्हणजे सांगते, की तुम्ही टेलरिंग कामामध्ये अजिबात न घाबरता पाऊल टाकायचं आहे. का तर आहे ना, घाबरल्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार आहे आणि तुम्ही शिलाई कामामध्ये अगदीच मागं-मागं जाणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची तुम्हाला भीती वाटणार आहे. कापड कट करू का नको करू? कापडच आहे, त्याच्यामुळे एवढं काय घाबरायचं त्याला. बिनधास्त कटिंग करायचं आणि शिवायला घ्यायचं. बरोबर नाही बसलं तरी त्याला परत कापड जॉइन करून काही करता येतं. म्हणून तेवढं फक्त आपल्याला डेअरिंग पाहिजे, की आपल्याला काही ना काहीतरी कसं शिवायचं हे आपल्या हातात असतं. तर त्यासाठीच तुम्ही ना टेलरिंग काम म्हणजे सोपं नाही बरं का. मी हे तेच सांगायचं आहे तुम्हाला, की टेलरिंग काम असं आहे, की ते ज्याला आवड आहे ना त्याला सवड पण मिळते. अशातलाच एक भाग आहे. तर पटपट म्हटलं चला आता परीच्या पप्पांचा डबा बनवायचा होता मला. तर त्यांचा डबा बनवून घेतला आणि आज कुठलंही काम न करता मी डायरेक्ट भाजी आणि चपाती झाल्या, की लगेच पटकन मी दुकानामध्ये आले आणि पटकन मला कटिंग करून मग ब्लाऊज शिवायचा होता. तर आहे ना 10:30 वाजता बघा मी ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते. भाजी शिजायला ठेवली आणि बाकीचं काम आवरून घेत होते. तर भाजी शिजायला ठेवली, की लगेच चपात्या वगैरे करून घेतल्या पटपट आणि एकापाठ एक काम करून घेतलं ना, की उरकतं पण काम आणि भांडी वगैरे रात्रीच घासली होती. पण किचन वाट्याला अजिबात मी हात लावला नाही, की भांडी मांडावं किंवा काय करावं. आता मला ब्लाऊज आहे ना 1 च्या द्यायचा होता. तरी पण मी खूप प्रयत्न केला आणि माझा 11:30-12 वाजेपर्यंत ब्लाऊज कंप्लीट पण झाला होता. तर प्रिन्स कटला मला शिवायला वेळ लागत नाही बरं का अजिबात. आणि म्हणूनच मी सगळ्या ताईंना सांगेल, शिलाई कामात जर तुम्हाला थोडाफार इंटरेस्ट असेल, तर तुम्ही नक्कीच शिलाई काम मन लावून शिका आणि स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहू शकता आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवू शकता. आणि त्याच्यासाठी आहे ना, आपलं बोलण्याची टोन चांगली असावी, की जेणेकरून की कस्टमरने आपल्याकडं आवर्जून आलं पाहिजे. कितीही लांब असलं ना कस्टमर, तरी आपल्या बोलण्यावरून आणि आपल्या स्वभावामुळे आहे ना, कितीही लांब असलं ना कस्टमर, तर आपल्याकडेच येऊन टाकतं ब्लाऊज. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या बोलण्यामध्ये चेंजेस करायला सुरुवात करा. काम तर होतच राहते आणि काम चांगलं व्हावं त्यासाठी ना प्रयत्न पण करावे लागतात बरं का. नुसतं बोलून पण जमत नाही. नाहीतर तुम्हाला वाटेल नुसतंच गप्पा मारल्या की ब्लाऊज शिवून होतं, तसं नाही. तर त्यासाठी थोडीशी मेहनत पण घ्यायची, एक्स्ट्राची मेहनत घ्यायची आणि मी कुठं फॅशन डिझायनिंग केलं नाही. त्याच्यात तरीसुद्धा मी ना छान-छान ब्लाऊज शिवते आणि त्या माझ्या ताईंना ब्लाऊजसुद्धा आवडतात माझे आणि मला ते डायरेक्ट आहे ना Googleवरून किंवा YouTubeवरून मला ब्लाऊज दाखवतात, "ताई मला असा ब्लाऊज शिवायचा आहे." तरीसुद्धा मी न घाबरता शिवत असते ब्लाऊज. त्याच्यासाठी तुम्हाला सांगते मी, एकदम मोटिव्हेट व्हायचं आणि आपण आपल्या मनाने ब्लाऊज शिवायला सुरुवात करायची. अजिबात नाही घाबरायचं. घाबरलं की तिथं आपलं शिलाई काम राहिलं. चला आता मी कटिंग करून घेणार आहे. भाजी झाली आणि चपात्याही केल्या, पण चपात्या तुमच्यासोबत शेअर केल्या नाही. तर पटपट मी ना आता म्हणलं मला उरकायचं होतं ब्लाऊज, तर आता मी कटिंगसाठी आलेले इथं. तर कटिंग करायला घेते आणि बघ पाठीमागे जी साडी लावली ना ब्लॅक कलरची आणि गोल्डन कलरची खालून काठीत, तर ती मला आता कट करायची त्याच्यावरली बरं का. तर तुम्हाला दाखवते मी. कापड कसलं आहे ते पण दाखवते. सेम जसं साडी आहे ना, तसंच कापड आहे सेम. तर त्याचा मी ब्लाऊज दाखवणार आहे शिवून तुम्हाला आणि ना, नाही म्हटलं तर आज पूर्ण काम माझा म्हणजे कामाचा वेळ शिलाईमध्ये गेला बरं का. सकाळचा जो कामाचा वेळ असतो आपला, सगळ्याच बायकांचा असतो बरं का. डब्बे, कुठं स्वयंपाक हे. तर मी आज फक्त स्वयंपाक केला आणि इथं लगेच कटिंगला आले. तर बघा आता कटिंग करते. तोपर्यंत कटिंग झाली की 2 ते 3 वेळा आज लाईट गेली. तर असं असतं ज्यावेळेस आपल्याला काम करायचं असतं ना, पटपट त्यावेळेस लाईटला पण काय होतं कोणास ठाऊक. तर लाईटीने खरंच मला खूप दमवलं आज. आणि प्रिन्स कट आहे त्याचं मी कटिंग पेपर कटिंग करून ठेवलेले असतात. तर मी केस का नाही सोडले, का तर पूर्ण पाणी टिपटप गळत होतं केसातून. त्याच्यामुळे मी केस तसेच बांधून ठेवले होते. आणि ज्यावेळेस कटिंग होईल ना, त्यावेळेस मग ब्लाऊज शिवताना केस सोडायला काय वाटत नाही. पण कटिंगच्या वेळेस आहे ना, असं वाटतं एकदम मन शांत ठेवायचं आणि शांत डोक्याने कटिंग करायचं कधी पण. म्हणजे कसं होतं पूर्ण आपलं एकाग्र होतं मन आणि कुठेही ब्लाऊज कुठेही फसत नाही. त्याच्यामुळे ना व्यवस्थित होण्यासाठीच मी केस सोडले नव्हते. नंतरनी ज्यावेळेस मी शिलाईच्या कामाला बसले, त्यावेळेस मग केस झटकून वगैरे आले आणि मग बसले होते. आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे, बाही किती मोठी शिवणार आहे मी ती. तर काठांपासून कशी मी छान अशी डिझाइन केली ते पण तुम्हाला आता दिसेलच. आणि खूप सुंदर असा ब्लाऊज झाला बरं का. मी असे त्यांचे दुसरा हा ब्लाऊज शिवला आहे. सेम असा शिवला होता. तर एका शॉर्टमध्ये टाकलेलं आहे बघा आणि बाही किती लहान घेतली मी, तुम्ही नक्की बघा. तर स्लीवलेस शिवला होता
आणि त्यानंतर बघा हे काठ आहेत ना, ह्या काठांपासून आपल्याला इतकी म्हणजे 2.5 ते 2 इंचाचीच बाही घ्यायची. तर ही अशी पट्टी आपल्याला फोल्ड करून दुमडून घ्यायची आणि त्याला शिलाई मारून आता त्याला इस्त्री करून घेणार आहे मी. इस्त्री करून इस्त्री केल्यानंतर फिनिशिंग खूप छान येते आणि पाठीमागं जी काठ आहे सेम अशीच काठांची आपल्याला बाही शिवायची. त्याच कापडामधलं आहे हे कापड. तर चला तर माझ्या आयुष्यात आहे ना, हे दुसऱ्यांदा असा मी ब्लाऊज शिवत आहे बरं का. आणि पहिल्यांदा खूप घाबरले होते, पण दुसऱ्यांदा अजिबात नो टेन्शन आणि शिवायला सुरुवात केली, की लाईट जायची सुरुवात झाली बघा. तर आहे ना, आज खूप माझं डोकंच फिरलं होतं. आज म्हटलं लवकर साडी ब्लाऊज द्यायचे आहेत मला. साडी तर झाली होती, पण ब्लाऊज द्यायचा होता आणि लाईट जाते. आता काय करायचं? लाईट तर गेलेली. त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. तरीसुद्धा आहे ना, मी स्वामींना सारखी सांगायचे, "स्वामी लाईट येऊ दे लवकर माझं काम झालं पाहिजे." खरंच स्वामींनी माझं काम पण पटपट झाल्यासारखं लाईट पण आली बरं का आणि ब्लाऊज पण माझा कंप्लीट होत आला होता. परी पण आली होती शाळेतून बरं का 12:30-1 वाजता येते ती. तर माझा ब्लाऊज तोपर्यंत कंप्लीट झाला होता आणि पाठीमागच्या हुकाचा ब्लाऊज आहे आणि हाताला मस्त असे फ्रिल झाले होते. तर फ्रिल झाल्यानंतर खूप सुंदर असा ब्लाऊजला लूक पण आला होता. तर माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला म्हटलं ना, हा दुसऱ्यांदा असा ब्लाऊज शिवला असेल मी आणि त्यातही खूप छान अशी फॅन्सी ब्लाऊज शिवतात बरं का आणि त्यांना घालायला पण आवडतं फॅन्सी ब्लाऊज. असं आवड असते बरं का कोणाकोणाची. तर बघा मी अशी मस्त नॉट वगैरे लावली आणि अजून मला आहे ना, जी नॉट शिवली नाही त्याला अजून मला छोटे-छोटे लटकन बनवायचे पण लाईट गेली होती त्याच्यामुळे परत बसले होते मी. तर बघा पूर्ण शिवून झालेलं आहे. पुढून प्रिन्स कट आहे पाठीमागच्या साईडला हूक आहे. तर ब्लाऊज कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगत जावा बरं का. तर तुम्हाला मी तेच म्हणलं टेलर होणं इतकं सोपं नाही. टेलर होणं म्हणजे ना घरातली आपली कामं ठेवून आपल्याला ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचा असतो. त्यासाठीच आहे ना टेलर होणं मी सोपं नाही असं त्यासाठीच मी तुम्हाला म्हणलं. तर आपल्याला असं बघा कधी-कधी कस्टमर जर चांगला असेल ना, तर त्यासाठी ना घरातली कामंसुद्धा ठेवून आपण छान असा ब्लाऊज शिवू शकतो. तर ब्लाऊज खरंच खूप छान झाला आणि त्यात इथं आल्यानंतर घालून पण पाहिला आणि त्यांना म्हणले मी, "मला फोटो एखादा शेअर करा तुमचा पाठीमागूनचा घातल्यानंतरचा." तर चालतंय म्हणलं, "ठीक आहे." तर बघू त्यांनी जर फोटो पाठवला तर एखाद्या शॉर्टमध्ये ह्याच्यात मी नक्की टाकेल किंवा मग अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर ब्लाऊज खूप सुंदर झाला होता. मस्त असे कप पण आले होते. त्याच्यामुळं दिसायला खूप फिनिशिंग होती आणि स्लीव पण छान झाल्या होत्या. तर ब्लाऊज कसा वाटतो नक्की सांगायचं बरं का कमेंट करून. ज्या टेलर ताई त्यांनी सुद्धा नक्की सांगायचे आणि आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करत जावा. चला आता ब्लाऊज तर झाला होता शिवून आता म्हणलं बाहेर राहिलेली बाकी कामं करायची होती. केस ओललीच होते मग केस विंचरून घेतले मी. परी आली होती तिचा चालू होता अभ्यास. तोपर्यंत मी केसांतला गुंता वगैरे काढून घेतला आणि बघा तेच काम असते आपलं घरातलं पण कामावर लक्ष द्यायचं असतं. ते गुंता पूर्ण काढून घेतला आणि त्यानंतर जी राहिलेली माझी शिल्लक कामं होती म्हणजे भांडी वगैरे राहिली होती, किचन ओटा राहिला तर ब्लाऊज कंप्लीट करून ठेवला मी मशीनवर. आता तिथं आई कधी पण येऊ शकतात. तर म्हणलं चला ते तेच तोपर्यंत आपली घरातली कामं आवरून घ्या. तर म्हणलं चला पटपट आता भांडी घासायची राहिली होती. तर थोडीफार भांडी होती ती पण पटकन घासून घेतली, वेणी वगैरे घालून घेतली आणि अशा असतं आपलं बघा दिवसभराचं काम. तर टेलर होणं आहे ना आपल्या मनाचे मालक आपण असतो बरं का. आपल्याला कोणी इथं बंधनं घालू शकत नाही. तुम्ही एवढंच काम करा आणि एवढंच केलंच पाहिजे असं काही नाही. स्वतःचं मालक स्वतः. हे मला खरंच आहे ना हे टेलरिंग कामामध्ये एवढं सगळ्यात आवडतं, की आपण मुलाबाळांवर पण आपलं लक्ष देते ना स्वतःचा मालक स्वतः होऊ शकतो. म्हणून माझ्या जे ताई असतील घरी बसणाऱ्या, त्यांनी निवांत बसण्यापेक्षा आहे ना असं शिलाई काम थोडं शिका आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ब्लाऊजच नाही काहीही शिवू शकता. पण आहे ना आपला टायमिंग वेस्ट नाही घालवायचा बरं का. आयुष्यात आलं ते थोडंसं तरी काहीतरी चांगलं काम करून जायचं आणि नुसतंच बसून आणि घरात खाऊन पिऊन टीव्ही बघून काही होणार नसते. थोडंसं आपल्या स्वतःच्या पैशाचं आहे ना, एक अभिमानच असतो सगळ्यांना. त्याच्यामुळे आपण स्वतःचे पैसे स्वतः कमवायला शिका. तर चला लाईट पण गेली बरं का, त्याच्यामुळे तुम्हाला असा अंदाज दिसत असेल. तर स्वतःचे पैसे स्वतः कमवताच आले पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे ना सगळ्यांनी थोडं तरी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला भाजीवाला आला होता आमच्या इथं, त्याच्यामुळे भाजी आणायला गेले होते आणि भाज्या आणून झाल्या की मग पटकन म्हणलं तर सगळ्या भाज्या म्हणजे जास्त करून 3च भाज्या होत्या आणि मिरच्या बघा मला किती दिल्यात त्यांनी ₹30च इतक्या मिरच्या दिल्यात. ताई राहू दे म्हणल्या. आता एवढ्या थोड्याशा मिरच्या शिल्लक राहिल्या तर मग सगळ्या व्यवस्थित अशा निवडून ठेवल्या मी. तर निवडून झाल्यानंतर बघा भेंडी आणि फक्त टोमॅटो एवढा कचरा निघाला तिथला. सगळं क्लीन करून झालं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब पण करायचं बरं का. तर मी मिरच्या आहे ना आता जेवढ्या आता सध्या तर लागणार नाही एवढ्या मोठ्या मिरच्या. मग मी काय केलं बरणीत खाली पण न्यूजपेपर टाकायचा आहे आणि वरच्या साईडला पण झाकणाला न्यूजपेपर लावायचा म्हणजे मिरच्या आठवडाभर काहीही होत नाही आणि ह्या मिरच्या आता मी वापरणार आहे फक्त जे सुट्ट्या आहेत वरती त्या छोट्या बरणीत ठेवणार आहे. पण ही मोठी बरणी जी आहे त्याला मस्त असं मी न्यूजपेपर लावल्यामुळं चांगलं व्यवस्थित असं बसलेलं आहे. त्याच्यामुळं ह्याची काय आता टेन्शन नाही. आठवडाभर नाही जरी झाकण काढलं तरी हरकत नाही. तर मी असं परत पॅक तुम्हाला लावून दाखवते कसं ठेवायची ती आणि झाकण एकदम घट्ट लावायचं की त्याला पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे आणि फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून द्या. आता हे राहिलेल्या मिरच्या आपण रोज वापरायला ठेवायच्यात. तर मस्त असं हे एक तुम्हाला किचन टिप सांगायची होती. तर ती पण सांगून झाली माझी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. बाय.